नाशिकमध्ये शिवसेना युबीटीला मोठं खिंडार पडलं। सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप यांच्यासह 15 माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत। 400 चारचाकी वाहनं, 100 बसेस आणि 4000 कार्यकर्त्यांसोबत बडगुजर मोठं शक्ती प्रदर्शन करत आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि आज दुपारी मुंबईमध्ये भाजप कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे। तर नाशिकमधल्या स्थानिक आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून बडगुजर आज भाजपात प्रवेश करणार आहेत। संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून बडगुजर यांची ओळख आहे आणि काही दिवसांपूर्वी शिवसेना युबीटीमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। तेव्हा बडगुजर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होतो आहे आणि त्यामुळे भाजपत या संदर्भात काय नेमक्या हालचाली घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। बडगुजर मोठ्या ताफ्यासह आता नाशिकमधून मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि दुपारी 1 वाजता नियोजित कार्यक्रम आहे पक्षप्रवेशाचा। भाजपच्या कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा बडगुजर यांचा कार्यक्रम होणार आहे। त्याचबरोबर घोलप सुद्धा प्रवेश करत आहेत आणि जवळपास 15 माजी नगरसेवक आहेत नाशिकमधले। त्या मोठा ताफा घेऊन आता बडगुजर शक्ती प्रदर्शन करत आज मुंबईमध्ये दाखल होतात। त्यांचा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये काय नेमका ट्विस्ट होतं हेही बघावं लागणार आहे। तर शिवसेना युबीटीला मोठं खिंडार आहे। सध्या सत्ताधारी भाजपमध्ये भरतीची लाट सुरू आहे। तर बडगुजर, बबनराव घोलप यांचा आज भाजप प्रवेश आहे। त्यामुळे आजच्या या पक्षप्रवेशानंतर भाजपला नाशिकमध्ये किती मोठं बळ येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात या पक्षप्रवेशासंदर्भात आज जो मुंबईत कार्यक्रम होतोय आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। ओम, बडगुजर काही वेळामध्ये आता मुंबईमध्ये पोहोचतील, मोठा ताफा घेऊन बडगुजर निघालेले आहेत। कितपत मोठी तयारी आज मुंबईमध्ये दिसते या पक्षप्रवेशासंदर्भातली? अगदीच अनुपमा, खरं तर नाशिकमधून उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खरं संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले गेले हरिहरकर बडगुजर यांचा प्रवेश भाजपमध्ये होतोय हे आता जवळपास स्पष्ट झाले। परंतु भाजपच्या मुख्यालयात जर आपण पाहिलं तर अद्याप देखील याबद्दल कुठलाही अधिकृतपणे मेसेज हा जो आहे तो माध्यमांना देण्यात आलेला नाहीये। बडगुजर असतील किंवा इतर नेते असतील यांच्याकडनं सातत्यानं भाजप प्रवेशाबद्दल कल्पना दिली गेली, मात्र भाजपकडनं अद्याप तरी अधिकृतपणे कुठलाही निरोप देण्यात आलेला नाहीये। अंतर्गत सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार कॅबिनेट बैठकीच्या नंतर खरं तर हा प्रवेश होईल। त्यावेळेला रवींद्र चव्हाण भाजपचे कार्यकारी अध्यक्ष असतील किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सगळेच महत्वाचे नेते या पक्षप्रवेशाला उपस्थित असतील असं कळतंय। परंतु भाजपमध्ये कुठेतरी या प्रवेशावरून संभ्रम आहे का अशी एक चर्चा या निमित्तानं सुरू झाली, कारण बावनकुळे यांनी जे विधान केलं होतं त्यामुळे खऱ्या अर्थानं बडगुजर यांच्या प्रवेशाबद्दल कुठली निश्चितता नाही का हा एक प्रश्न समोर आला होता। त्यामुळे अंतिमतः आता भाजपच्या अंतर्गत गटातून जी माहिती मिळाली त्यानुसार दुपारी 1 ते 1:30च्या सुमारास बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणं जवळपास निश्चित झालंय। अगदी, आणि या संदर्भात बोलण्यासाठी ओम आपल्याबरोबर नाशिकमधून आपले प्रतिनिधी योगेश सुद्धा जोडले गेलेत। योगेश खरे, आपण जाऊया योगेश यांच्याकडे। योगेश, निश्चितच हे युबीटीला मोठं खिंडार आहे, मात्र अशा या पक्षप्रवेशामुळे भाजपमध्ये जे सातत्यानं नाशिकमध्ये लागलेली गळती शिवसेनेला जी दिसते, युबीटीला जी दिसते, त्यामुळे भाजपचं बळ वाढताना दिसेल का? काय नेमके याचे परिणाम खरंच काही समीकरणांमध्ये बदल होतील का? खरं नाशिक महापालिकेचं बलस्थान म्हणून आपण बघू शकतो की नाशिक महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात नेहमीच असते। बालेकिल्ला म्हणून शिवसेनेचा याकडे बघितलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघं ठाकरे बंधूंनी इथे सत्ता गाजवलेली आहे। एका बाजूला या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असतानाच याच्याच दोन्ही पक्षातील म्हणजेच उबाठा आणि मनसेमधील दिग्गज नेते आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामध्ये मनसेतून माजी महापौर म्हणजे जे पहिले महापौर आपले नाशिक महापालिकेचे मनसेचे होते ते अशोक मुर्तडक आणि त्यांचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप गातीर आणि त्याचबरोबर जर आपण उबाटातून बघितलं तर हे ज्या लोकसभेचं संपूर्ण निवडणुकांचं नेतृत्व ज्यांनी केलेलं होतं, ज्यांनी संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा प्रचार सांभाळला होता ते सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप, सर्वात ज्येष्ठ नेते उबाटाचे जे बाळासाहेब ठाकरेंसोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि ते माजी मंत्री राहिलेले हे 4 जण असे दिग्गज आणि त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते माजी नगरसेवक हे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे जर आपण बघितलं तर एक प्रकारे विरोधकांची सफाया करण्याची मोहीम जी आहे ती या ठिकाणी सुरू झाली असं म्हणता येईल। अजूनही अनेक नेते जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, ज्यामध्ये अनेक जणांच्या आहेत, ज्यामध्ये सुनील बागुलांची चर्चा आहे, वसंत गीतेंची चर्चा आहे, विलास शिंदेची चर्चा आहे। त्यामुळे अजूनही अनेक प्रवेश महापालिका निवडणुकीच्या पूर्वी होतील। याचं प्रामुख्याने आपण जर कारण बघितलं तर अनुपमा, महापालिकेच्या एकूणच विधानसभा
विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रभागनिहाय जी काही मतं मिळालेली आहेत ती मतं आपल्याला भाजपच्या बाजूने किंवा महायुतीच्या बाजूने आपल्याला दिसून आलेली आहेत आणि त्यामुळे आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता हे नेते आपल्या महायुतीकडे प्रवेश करतात असं म्हणता येईल. निश्चितच योगेश, मात्र येणाऱ्या या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युबीटीसाठी ही किती आव्हानात्मक सगळी परिस्थिती असू शकते, कारण तुम्ही म्हणताय की अजून काही जण जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. किती मोठी आव्हानात्मक परिस्थिती असू शकते विरोधकांसाठी? खरं म्हणजे जर प्रमुख नेते गेले तर नवीन फळीला पूर्णपणे काम सोपवावं लागेल. निवडणुका या अनुभवावर जिंकल्या जातात, त्यासाठी तरुण फळी तर आपल्याला आवश्यक असतेच, मात्र अनुभवी नेते सुद्धा आवश्यक असतात मार्गदर्शन करण्यासाठी. त्यांचीच जर वानवा या ठिकाणी राहिली तर पुढच्या काळामध्ये उभाटासाठी निवडणूक लढवणं हे कठीण होणार आहे. आज जर आपण बघितलं तर शहरामध्ये मनसेचे सर्व ज्येष्ठ नेते आता जवळजवळ मनसेतून नाहीसे झाले आहेत. नवीन फळी सगळी या ठिकाणी आहे. वसंत गीते असतील, माजी आमदार नितीन भोसले असतील, हे सुद्धा निघून गेलेत पक्षातून. त्यामुळे मनसे पण एका बाजूला ज्येष्ठ नेत्यांची रिकामी होते आणि दुसऱ्या बाजूला आता उभाटा सुद्धा या ठिकाणी रिकामी होताना दिसते. महत्वाचं म्हणजे जे काही ज्येष्ठ नेते या ठिकाणी जरी असले तरी जे कार्यरत असणारे, जे संपूर्ण फील्ड मैदान सांभाळणारे नेते होते ते आता भाजपकडे किंवा महायुतीकडे जाताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 100%चा भाजपचा नारा यशस्वी होणार असला तरी उभाटासाठी मात्र किती प्रतिशत त्यांना विजय मिळेल किंवा ते किती निवडणूक जिंकू शकतील यावर कठीण वाटतं.